ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण आहेत ना एका प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत की मनुष्याच्या आयुष्यामध्ये आहे ना, मनुष्याला सद्गती कधी निर्माण होते, म्हणजे मनुष्य दुःखामधून सुखाकडे कधी जातो, मृत्यूनंतर त्याला सद्गती कधी मिळते, म्हणजे कधी कधी आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये जिवंत असताना जे सुख मिळतं ना ते आपण सद्गती समजावी ना, कारण त्याचे कर्मच तेवढे श्रेष्ठ असतात। म्हणजे आपण बघा समर्पण पाहत असतो, म्हणजे चेहऱ्यावरचं तेज आहे ना हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारांवर अवलंबून असतं। मग जो वाईट कर्म करत असेल त्याच्या चेहऱ्यावर ते तेज तुम्हाला दिसेल का बरं? अजिबात दिसणार नाही। आणि मनात हा आत्मविश्वास असला ना की चेहरासुद्धा तेजस्वी दिसतो। मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विकच दिसतो ना, मनात इतरांविषयी आदर असला तर चेहरा नम्र दिसतो। मनातले हे भाव आहेत ना हे माणसाला सुंदर बनवत असतात, पण मनुष्याला मात्र हे कळतं का बरं? कधीच कळत नाही। त्याला असं वाटत असतं की माझ्याकडे पैसा आहे ना तोच माझा सर्वस्व आहे, पण निरागस मन, निरपेक्ष विचार, निस्वार्थ भावना आणि चांगले तुमचे सोबती आहेत ना या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला घडवून आणत असतात। म्हणजे आपली संगत जर चांगली असेल तर आपल्याला श्रीकृष्ण भेटायला वेळ लागणार नाही। आपण निस्वार्थपणे केलेलं कुठलंही सत्कार्य आहे ना ते कधीच वाया जाणार नाही। ते केव्हा ना केव्हा आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर आपल्याला फळ देऊन नक्कीच जाणार आहे। म्हणून आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये किती जरी गरिबी आली, तुमच्या जीवनामध्ये किती जरी दुःख आलं, हे आयुष्य जगताना आहे ना शिल्या भाकरीला आणि तुटक्या चपलांना आहे ना कधीच नावं ठेवायची नाहीत। ते आपलीसुद्धा नाहीत आणि दुसऱ्यांनासुद्धा नावं ठेवू नका, कारण भाकरी आज शिळी आहे पण तिनं काळ आपलं पोट भरलं होतं। चप्पल आज जरी तुटलेली आहे ना पण तिनं काल आपल्या पायाला आधार दिला होता। म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती आहे ना ती फार मोलाची असते, फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते ना, तशी कळते का बरं? म्हणून अहंकारामध्ये डुबून जाऊ नका, अहंकारामध्ये बुडून जाऊ नका। आयुष्यात जे काही आहे ना ते सुंदर जीवन जगा, कारण या जगामध्ये पैसा तर भरपूर आहे पण जीवन सुंदर करणारा माझा भगवंतच आहे ना। भगवंताच्या चरणामध्ये आपले नतमस्तक असावे, आपली मान कधीही उंच नसावी। जेव्हा आपण भगवंतापुढे जातो ना तेव्हा हे नतमस्तक आहे ना ते भगवंताच्या चरणापाशी असावं, भगवंताच्या उंचीवर नसावं। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये तुम्ही कोणते कर्म करा अथवा करू नका, पण दुसऱ्याला कधीच त्रास देऊ नका, म्हणजे तुम्ही धर्म सोडू नका। जर तुम्ही धर्म सोडला नाही ना, तुम्ही कर्म सोडले नाही तर तुमचं जीवनसुद्धा सुंदर होऊन जाईल। बघा, आपण एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया, मनुष्याचं जीवन हे असावं कसं, मनुष्याच्या जीवनामध्ये कोणती कर्तव्य करावी, मनुष्यानं हे जीवन या संसारातली गंमत आहे ना ती कशा पद्धतीनं निर्माण करावी।
शास्त्रामध्ये सांगितलेलंच आहे ना की जिथे धर्म तिथे लक्ष्मी निवास करत असते. जिथे चांगलं कर्म असतात ना तिथेच लक्ष्मी निरंतर राहते आणि यशाचंही प्राधान्य राहतं ना. जिथं धर्मानं पाठ फिरवली असेल तिथं दारिद्र्यता, दुःख, अकल्याणाचं साम्राज्य स्थापन होत असतं. म्हणजे याच संदर्भामध्ये आहे ना एक उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करणार आहोत. एका गावामध्ये एक साधू अतिशय सुंदर स्वभावाचे विद्वान ब्राह्मण राहत होते. आपल्या दिनचर्येचा अधिकांश वेळ आहे ना ते वेद पठण करणं, पूजा करणं, संत समागम करणं, दीनदुखितांची सेवा करणं आणि सहाय्यता आणि प्राणीमात्रांच्या हितार्थ कामं करत असत. त्यांचं घर आहे ना स्वस्त आणि गुणी मुळांनी, त्यांचं शेत सगळ्या प्रकारच्या अन्नधान्यांनी समृद्ध होतं आणि त्यांचं उद्यान सुस्वादू फळांनी वृक्ष भरून येत असेत. ब्राह्मणाचं यश आहे ना चारी दिशेला पसरलेलं होतं. जनतेमध्ये तसेच राजदरबारामध्ये त्यांना फार मानप्रतिष्ठा होती. अशा प्रकारे धार्मिक ब्राह्मणाची ही वृद्धी होती ना ही श्री वृद्धी पाहून अधर्म मनातल्या मनामध्ये कुढत असे. त्या सुखी परिवाराचं केंद्र आहे ना आपण व्हावं अशी त्याची इच्छा होती. एके दिवशी अधर्म अलक्ष्मीला बरोबर घेऊन ब्राह्मणाच्या घरी गेला आणि दीनवाणीने म्हणू लागला, हे विप्रवर, माझ्यावर आजकाल फार विपत्ती आलेली आहे. चारी बाजूला संकट दिसू लागलं आहे. चिंता यांनी त्रस्त होऊन मी आपल्याला शरण आलेलो आहे. आपण कृपा करून जर माझ्या स्त्रीला काही काळासाठी आपल्या आश्रमामध्ये ठेवलात ना तर मी या देशामध्ये फिरून काही धन कमावून आणेल, ज्यामुळं माझी चिंतासुद्धा दूर होऊन जाईल. ब्राह्मणानं उत्तर दिलं, मी हिचा आपल्यापेक्षा तसेच सुनेपेक्षा सुद्धा चांगला सांभाळ करील. कोणत्याही प्रकारचे कष्ट तिला होऊ देणार नाही. तुम्ही निश्चिंत होऊन धनोपार्जन करा. आणि ती अलक्ष्मी ब्राह्मणाच्या परिवारामध्ये राहू लागली. दुसऱ्या दिवशी पूजापाठ समाप्त करून बाहेर जाणार एवढ्यात एक स्त्री मूर्ती प्रकट होऊन म्हणाली, हे ब्राह्मणा, माझं इथं राहणं संभव नाही. त्या दिव्य मूर्तीला पाहून ब्राह्मणानं श्रद्धापूर्वक नमस्कार केला आणि विचारलं, आईसाहेब तुम्ही कोण आहात बरं, आणि तुम्ही माझ्या घरातून का जावं असं म्हणता. त्या श्रीमूर्तीचं उत्तर दिलं, मी या घरची धनलक्ष्मी आहे. तुम्ही आपल्या परिवारामध्ये अलक्ष्मीला स्थान दिलेलं आहे. मी आणि ती एकत्र कधीच राहू शकत नाही. ब्राह्मण म्हणाले, आश्रिताला हाकलणं धर्माविरुद्धच आहे ना. तुमची जर राहण्याची इच्छा नसेल तर तुमची मर्जी समजा. धनलक्ष्मी ब्राह्मणाच्या घरातून निघून जाते आणि त्याचा परिणाम ब्राह्मणाच्या शेतातलं पीक नष्ट झालं. आलेल्या धान्याची उंदरांनी बर्बादी केली. सुस्वादू फळांनी भरलेलं वृक्ष वाळून गेलं. आणि दुसऱ्या दिवशी पूजेनंतर उठताना पुन्हा एक नारी मूर्ती उपस्थित झाली आणि म्हणाली, हे ब्राह्मणा, मी तुमची यशलक्ष्मी आहे. तुम्ही आपल्या घरात अलक्ष्मीला आश्रय दिल्यामुळं मी तिच्या बरोबर राहू शकत नाही. तेव्हा ती यशलक्ष्मी सुद्धा घर सोडून निघून जाते. झालं ब्राह्मणाचा आदर मान सन्मान समाप्त झाला. आणि घरातून बाहेर निघाल्यावर जिथं उच्च पदस्थ अधिकारी सुद्धा ब्राह्मणाच्या पुढे मान झुकवत होते ना तिथेच साधारण लोक सुद्धा त्याचा उपहास तिरस्कार करू लागले. तरीही ब्राह्मण विचलित झाले नाही. एके दिवशी पुन्हा एक श्रीमूर्ती प्रकट झालेली पाहून ब्राह्मणाने तिला नमस्कार करून विचारलं, महामान्य माता, आपण कोण आहात बरं. त्या श्रीमूर्तीनं उत्तर दिलं, मी तुमच्या घरची कुलक्ष्मी आहे. अलक्ष्मी बरोबर मी राहू शकत नाही. मी जात आहे. ब्राह्मण म्हणाले, माता, आपली इच्छा कुळस्वामिनीनेही प्रस्थान केलं.
त्याचा परिणाम असा झाला की लोकांमध्ये ब्राह्मणाच्या चरित्राविषयी चर्चा होऊ लागली. कोणास माहीत ती स्त्री कोण आहे, पण त्यांनी तिला आपल्या घरी ठेवून घेतलंय. त्यांच्या कुळाला कळंक लागला. ब्राह्मण तरी अविचलित होते. दुसऱ्या दिवशी पूजेतून उठल्याबरोबर एक दिव्य पुरुष मूर्ती समोर आली आणि ब्राह्मणाला म्हणाली, मी जात आहे. ब्राह्मणानं पहिल्याप्रमाणे मस्तक झुकवून नमस्कार केला आणि विचारलं, महाराज आपण कोण आहात आणि तुम्ही का जावं म्हणता बरं? त्या मूर्तीनं उत्तर दिलं, माझं नाव धर्म आहे आणि अलक्ष्मीला तुम्ही आश्रय दिल्यामुळं तुमच्या घरातून धनलक्ष्मी, यशलक्ष्मी आणि कुळलक्ष्मी निघून गेल्या. आता मी सुद्धा निघून जात आहे. त्या जर तिघी नसतील ना तर मी इथे राहून काय करू? ब्राह्मण म्हणाला, महाराज कुणाला आश्रय देणं हा अधर्म तर नाही ना? तिन्ही लक्ष्मी देवी असं नाही म्हणाल्या की तुम्ही अधर्म केलाय ज्यामुळं आम्ही जात आहोत. त्या तर असंच म्हणाल्या की अलक्ष्मी बरोबर आम्ही राहू शकत नाही. महाराज त्यांचा स्वभावच तसा आहे, मी त्यांना रोखू शकत नव्हतो. परंतु हे महामना तुम्ही जाऊ शकत नाहीत, कारण मी तुम्ही राहावं म्हणून तर अलक्ष्मीला आश्रय दिला. जोपर्यंत मी स्वतः आपल्याला सोडणार नाही ना तोपर्यंत तुम्ही माझ्यापासून वेगळे होऊ शकत नाही. मी धर्माला सोडून राहू शकत नाही. धर्माने हे ऐकल्याबरोबर बघा प्रसन्न झाला आणि हसून म्हणाला, मी तुला सोडून जाणार नाही, तुझं कल्याण हो. धर्म अदृश्य झाला. काही वेळातच लक्ष्मीचं तिन्ही रूपं वापस आली. ब्राह्मणाची उजाड झालेलं शेत आहे ना पुन्हा हरभरे झालं. उद्यानातील वृक्षाला मधुर फळं आली. जनतेमध्ये ब्राह्मणाला मान सन्मान प्राप्त झाला. अधर्म पराजित झाला आणि संध्यावंदन झाल्यावर ब्राह्मण बाहेर आले. पाहतात तर काय, अधर्म दारात उभा होता. त्या ब्राह्मणाला अधर्म म्हणाला, माझ्या पत्नीला बोलवा महाराज, मी तिला वापस नेण्यासाठी आलो आहे. ब्राह्मणानं उत्तर दिलं, माझ्याकडून ती जितके दिवस राहील ना तितके दिवस मी इथं राहू शकते. तरी ही इच्छा आहे, ही तुमची इच्छा आहे. ब्राह्मणाने त्याच्या बायकोला बोलावलं आणि अधर्म पराजित होऊन अलक्ष्मी बरोबर ताबडतोब निघून गेला. म्हणजे या सर्व कथेचं तात्पर्य काय आहे बरं? म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपल्या जीवनामध्ये पैसा कमी झाला तरी चालेल, आपल्या जीवनामध्ये धनसंपत्ती कमी असेल तरी चालेल, पण धर्म कधी कमी होता कामा नये. धर्मानं आपलं रक्षणच करतो ना. धर्मानं जर आपण वागलो ना तर धन, यश, कीर्ती, प्रतिष्ठा ही घरं आपल्याला आपल्यासोबत चालून येतात. म्हणून धर्म प्राणांतीही सोडू नये. धर्मामुळं भगवंताची आपल्यावर अतिशय कृपा होत असते आणि अंतकाळी सद्गतीच मिळते ना. जर माणसाला कर्माप्रमाणे फळ मिळतं. या संबंधात एक छोटीशी अशी कथा आहे की एकदा नारद मुनी विष्णू लोकांच्या यात्रेला चालले होते. वाटेमध्ये त्यांना 2 सरोवर दिसले. त्यांचं पाणी अत्यंत स्वच्छ होतं, अत्यंत शीतल आणि गोड होतं. परंतु दुःखी होतं, कारण त्याचं पाणी कोणीही पित नव्हतं. माणसाचंच काय, पण पशु पक्षीसुद्धा ते पाणी पित नव्हतं. पुढे चालून त्यांना 2 वृक्ष दिसतात. त्या आंब्याचे वृक्ष फळांनी भरलेले होते, परंतु ते सुद्धा दुःखी होते, कारण त्याची फळं कोणी खात नव्हता. पुढे चालून त्यांना 2 गायी दिसल्या, ज्यांचं दूध त्यांची वासरंसुद्धा पित नव्हती, त्यामुळं त्यासुद्धा दुःखी होत्या. नारद मुनी विष्णूंकडे जातात आणि त्याच रस्त्यावर सरोवर, वृक्ष, गायी हे सगळे आहेत ना. दुःखी होण्याचं कारण काय आहे हे सांगण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. भगवंतांनी सांगितलं की हे सगळं कर्माचं फळ आहे. विधाता न्यायी आहेत. त्यांना कुणाविषयी अजिबात राग नाही, अजिबात द्वेष नाही. ते दोन्ही सरोवर
पूर्वजन्मामध्ये सख्या बहिणी होत्या, त्या भरपूर श्रीमंत होत्या, दानही करत असत, परंतु दान देण्यामध्ये पक्षपात करत असत. आपल्याच परिचित व्यक्तींना त्या दानधर्म करत होत्या. इतकंच नाही तर हमेशा त्या माणसाकडून आपली प्रशंसा व्हावी त्यांची भावना असायची. त्यांच्या विचारामध्ये आहे ना अत्यंत संकुचितपणा होता. बघा कधी कधी आहे ना आपण सुद्धा दानधर्म करतो. एखाद्या मंदिराला दानधर्म दिला तर आपण त्यांना काय म्हणतो बरं? मोठ्या अक्षरामध्ये माझं नाव लिहिलं जावं, तेव्हा मी एवढे एवढे पैसे जास्त देईल. आणि ते सुद्धा आपलं नाव लिहितात. याला दानधर्म म्हणतात का बरं? दानधर्म आहे ना ते गुपित स्वरूपाचं असावं, तेच भगवंतापर्यंत पोचत असतं. नाहीतर तुम्ही तुमचं नाव मोठं व्हावं म्हणून दान करत असाल तर ते दानामध्ये रूपांतर होत नाही, ते सुखामध्ये कधीच रूपांतर होत नाही, ते अवगुणीचं दान असतं. म्हणून बघा त्यांच्या विचारामध्ये आहे ना अत्यंत संकुचितपणा होता. आणि त्यांचा उद्धार तेव्हाच होईल जेव्हा त्या सरोवराचं पाणी आहे ना सगळ्यांच्या शेतामध्ये मिळेल आणि सगळ्यांचं कल्याण होऊन जाईल, तेव्हा त्या सरोवराचा उद्धार होईल. त्याचप्रमाणे ते 2 वृक्ष होते, ते पूर्वजन्मामध्ये प्रकांड पंडित होते, परंतु स्वार्थी असल्यामुळं त्यांच्या विद्वत्तेचा लाभ इतरांना मिळत नसे. त्यांचा उद्धार आहे ना तेव्हाच होईल जेव्हा त्यांच्या फळांच्या बियाणापासून अनेक उद्यानं तयार होतील. ज्यावेळी सगळ्यांना फळं खायला मिळतील ना तेव्हाच त्यांचा उद्धार होऊन जाईल. आता 2 गायींच्या विषयामध्ये भगवंतांनी सांगितलं, पूर्वजन्मामध्ये त्या 2 महिला होत्या, त्या फक्त आपले पती आणि आपली लेकरं यांच्याकडे लक्ष ठेवीत. त्यामध्ये स्वार्थ आणि कपटी भावना अत्यंत प्रबळ होती. त्यांचा स्वभाव फार संकुचित होता. त्यांचा उद्धार तेव्हाच होईल ज्यावेळी त्यांचं दूध अभावग्रस्त रोगी पीडित निर्धन बालकांना मिळेल. भगवंताच्या सांगण्याप्रमाणे तिघांनी असंच आचरण केलं. काही काळानंतर त्यांचं दुःख दूर झालं, त्या सर्वांना सद्गती मिळाली. म्हणजे या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? म्हणजे माणसानं जाणून बुजून केलेले चांगले कर्म ही मनुष्याच्या जीवनामध्ये चांगलंच निर्माण करतात ना, जेणेकरून जीवाला सुखशांती मिळते, समाधान मिळतं, अंतकाळ सुखाचा परिणाम आपल्या जीवनामध्येच होतो ना, म्हणजेच त्याला सद्गतीच मिळते ना. पण मनुष्य करतो काय बरं? मनुष्य जरी दान पुण्य करतो ना आपल्या नावासाठी करत असतो, जेणेकरून सर्व जनतेमध्ये आपलं नाव व्हावं. पण तसं पुण्यकर्म कधीच करू नका. पुण्यकर्म करावं ना, दानधर्म करावं, डाव्या हातानं द्यावं, उजव्या हाताला माहीतसुद्धा करू नये. असं दानधर्म आहे ना ते आपण सुद्धा करायला हवं. पण आपण अहंकाराच्या घमेंडीमध्ये मिरवत असतो. आपण लोभाच्या पायी वेगवेगळ्या मनुष्यांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करत असतो. मग आपल्याला आपण म्हणजे धर्म सोडूनच काम करतो ना, पण धर्माला जागून जो राहतो ना तो कर्माला जागून राहतो. त्याच्या जीवनामध्ये अधोगती कधीच येत नाही. त्याचं जीवन आहे ना सुखांनी भरून जातं. त्याच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण होतो. एका अभंगामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे, धर्म करा रे धर्म करा, तेणे देव येई घरा. म्हणजे जर आपण धर्म केला ना तर वेगळी भक्ती करण्याची गरज नाही. तुमच्या घरामध्ये तुम्हाला न बोलवता भगवंत येऊन बसेल, लक्ष्मी न बोलवता तुमच्या घरामध्ये पाणी भरेल. पण आपण धर्म करू तेव्हा खरा तो एकच धर्म आहे ना, मनुष्याने नेहमी खरं बोलावं. साने गुरुजींनी सांगितलं ना की जर मनुष्याच्या जीवनामध्ये खरेपणा सत्यता जर असेल ना तर त्याला वेगळी भक्ती करण्याची गरज नाही. ही कर्म म्हणजेच भक्ती आहे. जेव्हा हे मनुष्याला कळेल ना तेव्हा बरेच प्रश्नांची उत्तरं त्याला आहेत ना न सांगता मिळून जातील. पण मनुष्य मात्र उपासना करतो का बरं? मनुष्य श्रवण करतो का बरं?
या अशा गोष्टीला त्याला कंटाळा येतो, मग तुमच्या जीवनातली अधोगती सुटणार आहे का बरं? नुसतंच निरूपण ऐकून जर आपल्या जीवनामध्ये फरक पडत नसेल तर त्याचा फायदा आहे का काही? म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, थोड्या थोड्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण आणायला हव्यात. निदान आपण ब्रह्ममुहूर्ताची उपासना आहे ना, ते निदान तरी आपण करायला हवी. त्या ब्रह्ममुहूर्ताच्या उपासनेमुळं आपल्या जीवनामध्ये एवढी शक्ती निर्माण होते की तुम्ही जेव्हा करायला घ्याल ना, तेव्हा तुमचं जीवन आरोग्यदायी तर नक्कीच होईल, पण तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ततासुद्धा होऊन जाईल. म्हणूनच जास्त टेन्शन घेऊ नका, निवांत राहा. जे तुम्ही टेन्शन तुमच्या मनामध्ये चिंता आहेत ना, की माझं कसं होईल, माझ्या मुलांचं कसं होईल, माझ्या आईचं कसं होईल, या गोष्टीमध्ये तुम्ही पडू नका. त्यांना पाहणारा माझा भगवंत आहे. तुम्ही जर चांगल्या कर्मामध्ये असाल ना, तर सर्व काही भगवंत पाहून घेईल. जास्त विचार करू नका, दुसऱ्याच्या जीवनामध्ये त्रास देऊ नका. तुमचं कल्याणच होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.